अगं चल विट्याला सेल मध्ये जाऊन खरेदी करून येऊया. हा हा चला चला, मला पण 3-4 साड्या घ्यायची इच्छा आहे. हा एवढी एक्साइटेड होऊ नको. पोरासनी वह्या शाळेचं साहित्य आणायचं आहे. विटे शहरात प्रथमच ब्रँडेड वह्या आणि शैक्षणिक साहित्याचा सेल सुरू झालाय. जय माता दी मंगल कार्यालयात शालेय वह्या आणि स्टेशनरी साहित्याचे भव्य प्रदर्शन व विक्री, तेच म्हणताय ना? हो अगं, मोठं अधिकारी मान्यवरांनी ह्या शालेय प्रदर्शनाचं कौतुक केलंय. कौतुक केलं म्हणून आपण कृषीरत्नच्या प्रदर्शनातच खरेदी करायची का? अगं आपण मॉल मध्ये खरेदी करतो तसं सगळं साहित्य बघून देखून पसंतीनुसार घेऊ शकतो. होय किंवा दुकानात तसं बघून पारखून घेता येत नाही. पण असा किती डिस्काउंट मिळतो या? भरघोस डिस्काउंट मिळतोय. ब्रँडेड वह्यावर 25% ते 60% आणि स्कूल बॅग, टिफिन, वॉटर बॉटल, पाऊच अशा स्टेशनरीवर 10% ते 50% डिस्काउंट आहे. मग धनी चला, तासगाव रोडवरच्या जय माता दी मंगल कार्यालयात कृषीरत्नच्या प्रदर्शनात जाऊन शालेय साहित्याची खरेदी करूया. हा झक्कास खरेदी झाली बघ. हो बरं झालं बाई, या कृषीरत्नच्या सेलमुळं पोरांच्या शिक्षणाच्या साहित्याची काळजीच मिटली. टाळ्या वाजवून आजी माजी आमदारांनी दिली या कार्यक्रमाला दाद. कला अकादमी विटाने आयोजित केलेल्या अवकाश निर्मित झाडांच्या मनात जाऊ या झाडांविषयी असणाऱ्या मराठी हिंदी कविता, ओव्या आणि गाण्यांनी आजी माजी आमदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विटा परिसरातील कलारसिक मंत्रमुग्ध झाले. गिरीश दातार आणि अपूर्वा कुलकर्णी यांचे उत्तम सादरीकरण आणि अभिवाचन, याचबरोबर अबोली देशपांडे यांचे सुमधुर गायन आणि नेहा जोशी यांची पार्श्वसंगीत साथ यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, कुसुमाग्रज, बाभ बोरकर, ग्रेस, दासू वैद्य, नलेश पाटील, कैफी आझमी, गुलजार, शांताराम आठवले, किशोर कदम अशा अनेक दिग्गज कवींच्या आणि साहित्यिकांच्या झाडांविषयी कविता, शेर तसेच गाणी सादर करून कलारसिकांना नैसर्गिक भाव विश्वात नेले. एकूणच हा कार्यक्रम पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला. गडद निळे भय इथले संपत नाही, जुना लबाड पाऊस बैस सांगतो 16, संधीतील कमल फुलासम गळण्याआधी सळसळून पाने, एका कवीने कविता लिहिलीच नाही, कोई जंगल की तरफ से शहर आया होगा, सोपं नसतं झाड होणं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी अशा अनेक कलाकृतींनी श्रोत्र वरंद भारावून गेला. कार्यक्रम पाहताना उत्कृष्ट सादरीकरणावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील, आमदार सुहासभैया बाबर टाळ्या वाजवून अनेक वेळा दिलखुलास दाद दिली. यावेळी आमदार सुहासभैया बाबर, माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, जयंत बर्वे, नेव्हल चीफ इंजिनियर अशोक लोखंडे, निवासी नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंके, शिक्षण विस्तार अधिकारी विकास राजे, डॉक्टर अविनाश लोखंडे, प्राचार्य भाऊसाहेब कोरे, प्राध्यापक घाडगे, डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर नंदा पाटील, कला विकास मंडळाचे तात्या कोरे, दगडू जाते गुरुजी, डॉक्टर अनिल लोखंडे, कवयित्री प्राध्यापक चंदना लोखंडे, डॉक्टर सवश्री नलवडे, कवयित्री डॉक्टर दीपाली घाडगे, ॲडव्होकेट अपर्णा केसकर, प्रवीण दाते, असफ अली शिकलगार यांच्यासह अनेक डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, उद्योजक, व्यावसायिक आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला अकादमीच्या अध्यक्ष डॉक्टर स्नेहा कदम, पाहुण्या कलाकारांचा परिचय उपाध्यक्ष डॉक्टर स्वाती शिंदे पवार, सूत्रसंचालन सचिव गजानन बाबर यांनी केले. शिवराज्याभिषेक दिनी सादर केलेल्या या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि वंदन करून, तसेच रोपांना पाणी घालून आणि दीप प्रज्वलन व नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आयुष्यभर लक्षात राहणाराच नव्हे तर विचार बदलवणारा कार्यक्रम अनुभवायची संधी दिल्याबद्दल अनेक रसिकांनी कला अकादमीला धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे नेटके संयोजन संचालक विजय पाटील, डॉक्टर गिरीश शरणाते, डॉक्टर राजा ठोके, विनीता धमके, डॉक्टर मानाजी कदम, संभाजी पाटील, डॉक्टर प्रताप वलेकर, दिलीप जाधव, सोहिल होनवाड यांनी केले. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा. प्रेम में प्रतीक्षा का नाम बारिश है, याद